किरण पंकज महाजन. नाव सांगा. माझं नाव किरण पंकज महाजन. आता या भागात तुम्ही सहभागी होता. काय उखाणा घेणार, गाणं म्हणणार, काय करा? सुरुवात तुमच्यापासून आहे. उखाणा घेते. घ्या. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, पंकजरावांचे नाव घेते आज होम मिनिस्टरच्या कार्यक्रमापुढे. अरे वा वा वा, धन्यवाद. पुढचं नाव तुम्ही जाहीर करा. हां घ्या. चिवडा करा त्याचा. शब्बू सायना चवल. नाव सांगा. माझं नाव छब्बू साहेबराव चव्हाण. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी मुलं आणि मिस्टर. कशी काय तुमची चिठ्ठी कशी काय आली? तर ते तुमच्या माहिती. माझ्यामुळे नाही, त्यांनी काढली चिठ्ठी माझ्यामुळे. बरं घ्या, उखाणा घ्या. उखाणा घ्या. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले आणि साहेबरावचं नाव होम मिनिस्टरमध्ये जोडले. कुठले मणी कुठे जोडले मला नाही कळले. पुढचं नाव घ्या. जयश्री प्रवीण केंगर. नाव सांगा. जयश्री प्रवीण केंगार. कुठे राहता? पार्कसाईडमध्येच. माहेर? पार्कसाईडमध्येच. सासर? पार्कसाईडमध्ये. ॲक्च्युली माझे सासू सासरे गावी राहतात, साताऱ्यात. गावाला राहतात? आम्ही दोघं इकडे आहोत. राजा राणी? कुठे भेटला राजा? माझ्या भावाच्या लग्नामध्ये आमची भेट झाली. ते काय करत होते? कॅटरिंगचा बिझनेस आहे त्यांचा. आत्याचा मुलगा माझ्या. आत्याचा मुलगा. मग तो तुमच्या भावाच्या लग्नात आला होता. मग तुम्ही एकमेकांना बघितलं हो की नाही? आणि अक्षता तिकडे टाकायचे त्या स्वतःच्याच डोक्यावर टाकल्या. मग या मंदिरात येता तुम्ही कधी? आज पूजा होती म्हणून आलेले. घ्या उखाणा घ्या. की गाणं म्हणताय? उखाणा घ्या. सोन्याची कळशी चांदीने घासली, प्रवीणरावांचं नाव घेताना राधाकृष्ण हसली. काय सांगता? काय जमाना बदललाय. पूर्वी पार्क साईडमध्ये नारळाच्या किशीने घासायचे, हल्ली चांदीने कळशा घासायला लागलेत. व्हेरी गुड, अभिनंदन, खूप शुभेच्छा तुम्हाला. पुढची चिठ्ठी काढा. लक्ष्मी कदम. कुठे राहता तुम्ही? पार्क साईडला. 25 नंबर बिल्डिंग. अहो नशीब बाबा, 25 सांगितलं. तुमच्या घरात कोण कोण असतं? आम्ही 2 मुलं, मिस्टरने मी. बरोबर. किती वर्षापूर्वी आला तिथे राहायला? इथे आम्ही 40 वर्ष आहे. पूर्वी पार्क साईड कसं होतं? होतं, पण आता बदललं ना. आता बदललं ना. मग ह्या मंदिरात येता ना तुम्ही? हो. व्हेरी गुड. आज बरं वाटतं की नाही चिठ्ठी आली? कधी खेळ खेळला होतात माऊली तुम्ही? नाही नाही, आज पहिल्यांदा पहिल्यांदा. खेळला. त्याच्यासाठी मला यावं लागलं पार्क साईडला. बरं झालं ना. बरं झालं की नाही? नाहीतर तुम्ही कशा भेटला असता हो की नाही? एरवी उभं राहिल्यावर कदम थरथरतात, पण आता उत्साह आलाय की नाही? व्हेरी गुड. बरं घ्या, आता घ्या उखाणा घ्या. कणकण खोदे मणमण माती, चितरल्या भीती उभारले खांब, सासव्याच्या पोटी झालं मी राम, राम राम म्हटलं नाम नाही घेतलं, उघडा खिडकी येऊद्या पालखी शांताराम भरतारांची. घ्या एक नाव तुम्ही काढा. सौ कल्पना विलास चिंचोळी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.